नमस्कार मित्रांनो. तुळ राशीकरता सगळ्यात महत्त्वाचा अशुभ फलदायी ग्रह गुरु, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये अशुभ स्थानामध्ये भ्रमण करत आहे. याच ठिकाणी मंगळसुद्धा या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहे अष्टम स्थानामध्ये. अर्थात त्याचे जे प्रभाव परिणाम असेल ते कशा प्रकारचे असेल. बुध जो ग्रह आहे तो सुद्धा वक्री होणार आहे दिनांक 5 तारखेनंतर. याचप्रमाणे बाकीचे जे ग्रह आहेत त्याचा सुद्धा प्रभाव परिणाम तुळ राशीवरती कशा प्रकारे होणार आहे ऑगस्ट 2024 करता, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण तुमचं स्वास्थ्य शारीरिक आणि मानसिक नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमचा अष्टमेश सुद्धा आहे, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो दिनांक 25 तारखेनंतर. तो तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, तसा पाहिला तर तो मार्गी सुद्धा आहे. मात्र तुमच्या 8व्या स्थानामध्ये मंगळ सुद्धा येणार आहे. तर संपूर्ण महिन्यामध्ये हा जो मंगळ तुमच्या 8व्या स्थानामध्ये असणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये शारीरिक मेहनत थोडीशी जास्त होईल. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल. लागणं, कापणं, खरचडणं किंवा अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापती या महिन्यामध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. डॉक्टरी इलाज करणं सगळ्यात महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचा आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 27 तारखेनंतर, हा तुमच्या भाग्य स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा पंचमेश जो आहे शनी, जो की तुमच्या राशीचा राजयोग कारग्रह पंचम स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, मात्र तो वक्री आहे. याचप्रमाणे शुक्राबद्दल सांगायचं झालं तर अष्टमेश जो शुक्र आहे तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. 25 तारखेनंतर तो व्ययात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे रवी, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 17 तारखेनंतर, स्वतःच्या राशीमध्ये लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिकदृष्ट्या तुम्हाला फारसा काही त्रास होणार नाही किंवा खर्च जास्त होणं, अनपेक्षित काय खर्च असं काहीही भाग नाही. फक्त तुम्ही स्वतःच्या खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. बाकी जे तुमचं गणित आहे ते अगदी व्यवस्थित चालेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी शुभफलदायी राहील किंवा त्याच्यामुळे तुम्हाला चांगले फायदे उत्पन्न मिळू शकेल. अर्थात या महिन्यामध्ये तसे काही फायदे मिळणार नाही, परंतु केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये त्याचे चांगले रिझल्ट नक्कीच देऊन जाईल. तर एकंदरीतच या महिन्यामध्ये आर्थिक जो स्तर असेल तो तुमचा बऱ्याच प्रमाणात स्थिर दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे शनी, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय, अर्थात तो वक्री आहे. घरातले जे मोठे व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असेल, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या महिन्यामध्ये डोकं वर काढू शकतील, या संदर्भात काळजी घ्या. यानंतर लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमचा जो पंचमेश आहे पंचम स्थानातच आहे, वक्री आहे, काळजी करू नका. लव्ह लाईफबद्दल छोटे मोठे जे त्रास वगैरे म्हणतात, म्हणजे चहाच्या कपातले वादळ तुम्ही म्हणा, तर ते थोडीफार दिसून येते. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमचे जे लव्ह लाईफ आहे किंवा रिलेशनशिपवरती होणार नाही, तशी काय काळजी करू नका. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजे तुळ राशीच्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे या महिन्यामध्ये थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडाफार आरोग्याच्या संदर्भातले त्रास या महिन्यांमध्ये डोकंवर काढू शकतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही, परंतु वेळीच त्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्याच्यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम राहील. काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, गोष्टी व्यवस्थित राहतील. वैवाहिक जीवनासाठी मात्र गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह वैवाहिक जीवनाचा कारक तो म्हणजे मंगळ. हा मंगळ तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि त्यानंतर 27 तारखेनंतर तो तुमच्या भाग्य स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. इथे थोड्याशा गोष्टी वेगळ्या आहेत. वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जीवनाच्या जो वैवाहिक जीवनाचा तुमचा कार्य आहे जोडीदार, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू तुमच्या जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात. तर साधारणतः तुमच्या दशम स्थानामध्ये जो रवी आहे तो भ्रमण करतोय दिनांक 17 तारखेनंतर तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करेल स्वतःच्या राशीमध्ये. आणि जो बुध आहे हा बुध ग्रह दिनांक 5 तारखेनंतर वक्री होणार आहे आणि 23 तारखेनंतर वक्री होऊन तुमच्या दशम स्थानामध्ये येणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर गेल्या साधारण 10-12 दिवसात तुम्ही बघितलेलं असेल की कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहात. इनिशिएटिव्ह घेता, पुढाकार घेतात, नवनवीन योजना किंवा नवीन प्रकारे आपलं कार्यक्षेत्र वाढवलं जाईल, या संदर्भातले बरेचसे विचार तुमच्या मनात आहेत आणि त्या संदर्भात तुम्ही कार्यवाही सुद्धा सुरू केलेली आहे. हीच जी गोष्ट आहे ही गोष्ट या महिन्यामध्ये सुद्धा दिसून येईल आणि त्याचे काही चांगले उत्तम लाभ सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित प्रकारे दिसून येतील. इथे फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे की साधारणतः या महिन्याच्या 25-26 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस वगैरे हा प्रकार अजिबात करू नका. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं गरजेचं आहे. वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भातले काय तो जो संदर्भ आहे
तिथे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. डे टू डे लाईफमध्ये ग्रहयोगाचे परिणाम कशा प्रकारे किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये असतील. जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो हर्षल तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ज्या महिला असतील त्यांच्या संदर्भात त्यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तिथे थोडंसं काळजी घेणे गरजेचं राहील. तुमची जी मोठी बहीण असेल त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि शुक्राची युती तुमच्या लाभस्थानामध्येच होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग असणार आहे. कारण शुक्र तुमच्या राशीचा स्वामी अष्टमेश आहे, बुध जो आहे हा तुमचा व्ययश आहे आणि भाग्येश सुद्धा आहे. यामुळे तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ या दरम्यान मिळू शकते. त्याचप्रमाणे बाहेर फिरायला जाणं किंवा तीर्थस्थळांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान निश्चित येतील. तुमच्या मित्रपरिवाराकडून तुम्हाला चांगले साथ संगत मिळेल, काही चांगले उत्तम सल्ले मिळू शकतील. तर बुध शुक्रची युती आहे ही लाभ देण्याकरता आणि बाकीच्या सुद्धा तुमच्या मानसिकता स्थिर ठेवण्याकरता अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर दिनांक 14 तारखेला मंगळ आणि गुरुची सुद्धा युती होणार आहे. अर्थात ही जी युती आहे ही अशुभ फलदायी होईल, कारण दोन्ही ग्रह अशुभ फलदायी आणि अशुभ स्थानातच होत आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भाचे त्रास या दरम्यान होऊ शकतील. अचानकपणे शारीरिक काही दुखापती होणं, लागणं, कापणं, करचडणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान होऊ शकतील. तर मंगळ आणि गुरुची युती अष्टमात होणार आहे ते थोडीशी त्रासदायक होऊ शकेल. साधारणतः 14 तारखेच्या आसपास अशा प्रकारचे काही अनुभव येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला मंगळ आणि हर्षलचा मंगळ आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. हर्षल जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. साधारणतः तुमचे जे लहान भावंड असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होते. या दरम्यान हा जो कालावधी आहे म्हणजे 18 तारखेच्या आसपास कागदोपत्री व्यवहार, कुणाला काही कमिटमेंट करून किंवा आर्थिक संदर्भातले व्यवहार करताना थोडेसे काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षलचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र आणि शनीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. साधारणतः तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मित्रपरिवाराबरोबर वादविवादाचे प्रसंग या दरम्यान होऊ शकतील. याप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजासारखे प्रसंग येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या लाभात भ्रमण करेल, दोघांचा केंद्रयोग होणार हा दृष्टी अधिष्ठित असणार आहे. तुम्हाला 2-3 गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे जे वैवाहिक गणितर असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे तुमचे जे खर्च असतील ते थोडेसे नियंत्रणाखाली आणावे लागतील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या व्ययात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग होणार. उत्तम अशा प्रकारचा योग आहे. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल आणि काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे तीर्थस्थळी वगैरे जाणं हा सुद्धा प्रकार या दरम्यान होऊ शकेल. दिनांक 28 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा प्रतियोग होणार आहे. हा जो योग आहे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं राहील. दिनांक 28 तारखेला होणार आहे. चीटिंग होणं, फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावस्या आहे ते तुमच्या दशम स्थानात कर्क राशीमध्ये होणार आहे दिनांक 4 तारखेला आणि दिनांक 19 तारखेला पौर्णिमा आहे, त्याला आपण नारळी पौर्णिमा म्हणतो. तर मराठी ज्योतिष भट्ट परिवारातर्फे आपल्या सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या मनापासून शुभेच्छा. एकच गोष्ट सांगायची वाटते की अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, कारण आपण जास्त प्रमाणात भावनातीत असतो आणि भावनातीत होऊन आपण घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता या दरम्यान जास्त असते. तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. एकंदरीतच सांगायचं झालं या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे वैवाहिक जीवनाच्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.